श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि स्वामींचा सुद्धा आज वार आहे। तर दोन्ही सुद्धा खूप छान दिवस आलेले आहेत। तर म्हणून म्हटलं आज संध्याकाळी गुरुवारचं नैवेद्य म्हणून काय बनायचं। तर मग विचार केला की खूप बऱ्याच वेळा मला कमेंट एक ताईची होती की मला तांदळाची खीर कशी बनवतात तर मला सांगा। तर आज ना मी तांदळाची खीर कशी बनवायची ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे। जे की तांदूळ आहे ना ते तुमच्याकडं, तर मी रेशनिंगचं तांदूळ वापरते, असे बासमती वगैरे तांदूळ नाही वापरायचे। तर मी रेशनिंगच्या तांदूळनं थोडेसे धुवून घेतले। तर मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेत, एक 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवले। त्याच्यानंतरला पाण्यातून बाहेर काढलेलं आहे, नितळायला ठेवलं एका चाळणीमध्ये। त्याच्यानंतरला खोबरं, काजू, बदाम, विलायची सगळ्यांना भाजून घ्यायचं छान असं तुपामध्ये। हे माझं गावरान घरचं तूप आहे, आईकडून मी आणलेलं आहे। तर हे बघा, तुम्ही तांदूळ अर्धीच वाटी घेतलेले आहे, कारण का जसं तुमच्याकडं माणसं असतील तसं तुम्ही घ्या। तर आम्ही 3 जण असतो म्हणून, पण आम्हाला तांदळाची खीर आहे ना जी खूप आवडते, जी की ह्याच मी कढईमध्ये बनवलेली आहे। थोडेच कमी मी पूर्ण कढई बनवलेली होती। तर इथं छान असं तांदूळसुद्धा त्याच्यातच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। पाहू शकता खोबरं, काजू, बदाम आणि हे सुद्धा भाजलेलं आहे मी, विलायची। तर हे आणि बाजूला ते वरतून टाकायचं त्याच्यासाठी। तर माझ्याकडे ना हे नव्हतं, जायफळ वगैरे सुद्धा टाकायचं आहे, तर मी जायफळ किसून टाकले। तर तांदूळ भाजतपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेतली, म्हणजे पुस्तक वाचायचं होतं मला ते, आणि देवाला धूप, अगरबत्ती, दिवे सगळ्या देवांना लावून घेतलं। घरात कसं संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं, दिवा अगरबत्ती केली नाही तर घरात जे काय आहे प्रसन्नता वाटते घरामध्ये। तर ह्या आहे माझा छोटासा देवारा आहे, तिथं आहे आमचे गणपती बाप्पा, स्वामींचा फोटो आहे। तर हे माझं छोटंसं मंदिर आहे, जे की मला मंदिर घ्यायचं मोठं। आणि त्यानंतरला हा आजचा संध्याकाळचा मेनू होता। इथं खीर बनवलेली होती, शेवची भाजी होती, भाकरी होती, भात होता। तर असा होता आजचा मेनू।